नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामधली तारीख, नमो शेतकरीचा 8वा हप्ता कोणत्या तारखेला येणार, याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला येणार, कारण की बरेच सारे शेतकरी नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी अपात्र केलेले आहेत। मग आता पात्र शेतकरी कोणते, नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची तारीख कोणती आहे, याचबरोबर नमो शेतकरीचा 8वा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार, याचबरोबर नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा असे 2 हप्ते एकत्र येणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून नमो शेतकरीच्या या हप्त्याचं किंवा नमो शेतकरी योजनेचे संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत नमो शेतकरीचे 7 हप्ते राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केलेले आहेत आणि नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत। परंतु सर्वप्रथम जर सांगायला गेलं तर नमो शेतकरीचा 8व्या हप्त्यासाठी जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून 6 लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत। त्यामुळे त्या 6 लाखामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार नाही। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला तुमची यादी बघायची आहे आणि ती 4 कामे करायची, जेणेकरून ती 4 कामे केल्यावर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे। अगदी 4 कामे सर्वप्रथम कोणती करायची ती सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची तारीख मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम तुमचं काम, तुम्हाला पहिलं काम करायचे तुमचं लँड सीडिंग। आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लँड सीडिंग। लँड सीडिंग जर तुमचं नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार नाही। त्यामुळे तुमचं लवकरात लवकर लँड सीडिंग यस करून घ्यायचं आहे। तुमचं ऑलरेडी लँड सीडिंग यस असेल तर तुम्हाला कोणताही काम करण्याची आवश्यकता किंवा गरज नाही। पण लँड सीडिंग तुमचं नो असेल तर जवळच्या तहसील कार्यालय, जवळचं तुमचं तहसील तलाठी कार्यालय किंवा तुमचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम नो असेल तर यस करून घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं पीएम किसानचं स्टेटस लागणार आहे, तुमची 7/12 होल्डिंग लागणार आहे, तुमचं आधार कार्ड लागणार आहे आणि तुमच्या आधारला मोबाईल नंबर जो लिंक आहे। तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला लागणार आहे। लँड सीडिंग नो असेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही। लँड सीडिंग लवकरात लवकर तुमचं यस करून घेणं तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आता बनलेलं आहे। दुसरं काम करायचं, तुमचं फार्मर आयडी काढायचं आहे। तुम्ही जर अद्यापही तुमचा फार्मर आयडी काढलेला नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या आणि फार्मर आयडी काढणंच नव्हे तर तुमचा फार्मर आयडी अप्रूव्ह असणं महत्त्वाचं आहे। हे जर फार्मर आयडी काढला नाही किंवा फार्मर आयडी तुमचा अप्रूव्ह झालेला नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार नाही। त्यामुळे नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा बंधनकारक सरकारने केलेला आहे। तिसरं काम करायचं, तुमच्या आधारला बँक खाते लिंक असलं पाहिजे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणतंही आता सरकारी पेमेंट यायचं असेल तर तुमच्या आधारला बँक खाते लिंक असलं पाहिजे, कारण की हे पेमेंट डीबीटी द्वारे येत असतं। त्यामुळे डीबीटी द्वारे पेमेंट येण्याकरता तुमच्या आधारला बँक खाते लिंक करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता एखादी बँकेचं खातं तुमचं अनलिंक असेल, बंद पडलेलं असेल तर सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला। तुम्ही लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या, कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं आधारला 24 तासामध्ये लिंक होतं। त्यामुळे तुम्ही ते जरी केलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही। त्यानंतर तुम्हाला केवायसी करायची आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पीएम किसानची केवायसी केली नसल्यामुळे त्यांचे पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरीचे हप्ते असतील त्यांचे थकलेले आहेत। त्यामुळे तुमचा जर नमो शेतकरीचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जर यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या। ही 4 कामे खूप महत्त्वाची आहे। आधार सीडिंग असेल, लँड सीडिंग असेल किंवा केवायसी असेल किंवा तुमचं फार्मर आयडी असेल, ही 4 कामे तुम्हाला करणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। आता ही 4 कामे केल्याच्या नंतर बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर, राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेमध्ये निधी वाढ करतो असं म्हणलं होतं, निधीमध्ये वाढ केली का? तर नुकतंच मित्रांनो राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या निधी वाढीबाबत कुठलीही चर्चा झाली नाही। राज्य सरकारने कुठलाही निधी वाढवला नाही। त्यामुळे नमो शेतकरीचा 8वा हप्ता तो फक्त 2,000 रुपयाचा येणार आहे, हे मात्र कन्फर्म आहे। यानंतर आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येणार का, असेही शेतकरी विचारत आहेत। आणि का विचारत आहेत की नमो शेतकरीचा 8वा हप्ता बरेच दिवस झाला आलेला नाहीये आणि नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचा कालावधी 31 डिसेंबर पर्यंत आहे। आता कालावधी संपत आलेला आहे। जानेवारी महिन्यामध्ये नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याचा कालावधी सुरू होणार आहे। त्यामुळे शेतकरी म्हणत आहेत की सर, 2 हप्ते एकत्र येणार का? जर 31 डिसेंबर पर्यंत नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नाही आला तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतो आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर नाही आला तर नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे, हे मात्र कन्फर्म आहे। परंतु 8वा हप्ता मात्र येणं कन्फर्म आहे। 9व्या हप्त्याचे अद्यापही कुठलीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही। यानंतर पुढचं खूप महत्त्वाचं अपडेट आहे, ते म्हणजे नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 6 लाख शेतकरी अपात्र केले आहेत आणि अपात्रतेचं कारण सांगलेलं आहे की याच्यामध्ये काही बोगस लाभार्थी आहेत, ज्यांच्या नावावरती शेती नाही, जमीन नाही, तरी ते नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत। पण अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी किंवा इथून पुढच्या सर्व हप्त्यासाठी अपात्र केलेला आहे, त्यांना बाद केलेला आहे। याचबरोबर एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी असे 2 जण लाभ घेत असतील तर अशा एकाला पात्र केलं जाणार आहे आणि एकाला अपात्र केलेलं आहे। असे एकूण 6 लाख बोगस किंवा
एका कुटुंबामध्ये 2 लाभ घेत असेल तर त्याच्या एकाला अपात्र केलेलं आहे. असे 6 लाख शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे. त्यामुळे ही महत्वाची अशी अपडेट आहे. आणि नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी जवळपास राज्य सरकारने 90,41,241 शेतकरी पात्र केलेले आहेत. आणि या शेतकऱ्यांना 1850 कोटी रुपयांचा निधी नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी आता वापरला जाणार आहे. आता आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीचे 2 हप्ते एकत्र द्यायचे असतील तर 3700 ते 3800 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारला लागणार आहे. परंतु राज्य सरकारने नमो शेतकरीच्या 8व्या किंवा 9व्या हप्त्यासाठीचा कुठलाही निधी मंजूर केला नाही. परंतु 8वा हप्ता येणं हे कन्फर्म आहे. या डिसेंबर महिन्यामध्ये जरी नाही आला तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. हे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे वितरण केलं जाऊ शकतं. अद्यापर्यंत मित्रांनो कुठलीही तारीख कन्फर्मेशन केली नाही. पण या जानेवारी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारीच्या म्हणजे येणाऱ्या 15 दिवसामध्ये कन्फर्म नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.